आहात सगळे मस्त मजेतच असाल। मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला सुकी बटाट्याची मसाला भाजी तयार करून दाखवणार आहे। ही भाजी पटकन तयार होते आणि अगदी कमी साहित्य लागते। ही भाजी तयार करताना यामध्ये मी ओला मटार ही वापरणार आहे। चला तर मग त्यासाठी इथे मी पॅन मध्ये तेल गरम करून घेतले आहे। 3 मोठे चमचे तेल आहे। सर्वात प्रथम आपण यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडू देऊया। हे पहा इथे मोहरी तडतडू लागली। जिरे घालून घेते आणि जिरे ही छान फुलू देऊया। जिरे आणि मोहरी छान तडतडले आहे। आता यामध्ये मी थोडा ठेचून घेतलेला लसूण घालून घेते आणि थोडेसे अद्रक आहे। अद्रक ही मी ठेचूनच घेतले आहे, तुम्ही याची पेस्टही वापरू शकता। आणि अर्धा मिनिट हे लसूण आणि अद्रक आपण तेलामध्ये छान भाजून घेऊया। हे पहा इथे लसूण आणि अद्रक लाल होऊ लागले आहे। आता आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। एक बारीक कट करून कांदा घेतला आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे। हे दोन्ही यामध्ये घालून घेते आणि आपल्याला कांदा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बटाट्याची भाजी बनवायचे अनेक प्रकार आहेत, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने भाजी बनवतात। आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कमी मसाल्यामध्ये ही भाजी बनवून दाखवणार आहे। चला तर मग इथे मी कांदा छान लाल होईपर्यंत भाजून घेते। हे पहा इथे आपला कांदा छान भाजत आला आहे। बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ 2 दिवसाआड येत होते किंवा 3 दिवसाआड, कधी कधी तर 10 दिवस आपले व्हिडिओ आलेच नाहीत। तर आता इथून पुढे असं न होता दररोज दुपारी 3 वाजता आपले व्हिडिओ येत जातील। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत जात जावा। त्याचबरोबर लाईक आणि कमेंट ही करत जात जावा। इथे आपला कांदा छान भाजला आहे। आता आपण यामध्ये मसाले पावडर घालून घेऊया। मसाले पावडर घालताना गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत। आता यामध्ये मी 1 चमचा धनेपूड घेतली आहे, 1 छोटा चमचा हळदी पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि 2 छोटे चमचे लाल मिरची पावडर मी इथे वापरणार आहे, कारण यामुळे आपल्या बटाट्याला कलर ही छान येईल आणि आपले बटाटे छान स्पायसी ही बनेल। हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिट हे मसाले आपण असेच तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। 1 मिनिट झालेले आहेत, आपले मसाले छान फ्राय झाले आहेत। हे पहा आता आपल्याला यामध्ये मटार वापरायचा आहे, ऑप्शनल आहे, परंतु थंडीचे दिवस चालू आहेत आणि बाजारात भरपूर प्रमाणात मटार आला आहे। तर आता इथे मी अर्धी वाटी हिरवा मटार सोलून घेतला आहे आणि स्वच्छ धुवूनही घेतले आहेत मटारचे दाणे। हे तेलामध्ये घालून घेऊया, कारण आपण बटाटे छान वाफवून घेतले आहेत आणि हा मटार कच्चा आहे, आपल्याला हा मटार थोडा शिजवून घ्यायचा आहे। आता हे छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी थोडे पाणी घालून घेते, अर्धा ग्लास पाणी घालणार आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत आणि मटार ही छान शिजेल। आणि आता आपण यावरती झाकण ठेवून हे मटार 5 मिनिट शिजवून घेऊया। इथे 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडून पाहूया। हे पहा मस्त तेल सुटले आहे। एकदा छान मिक्स करून घेऊया हा मसाला। मस्त मटार आपल्याला असा बोटाने तुटेपर्यंत शिजवायचा आहे। आता आपण यामध्ये उकडवून घेतलेले बटाटे घालून घेऊया। इथे मी 4 ते 5 बटाटे असे उकडवून घेतले होते आणि त्याचे मोठे मोठे पीस करून घेतले आहेत, कारण आपण हे बटाटे मिक्स करताना आणखीन तुटतील आणि सर्व बटाटा असा गाळ होईल। आता हे पूर्ण बटाटे मी यामध्ये घालून घेते। अगदी चवीपुरते आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। बटाटा शिजवतानाही मी थोडे मीठ वापरले होते। आता हे छान हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। बटाटा शिजू घालताना थोडे मीठ घालायचं आहे, म्हणजे काय होते ते बटाट्यामध्ये मिठाची चव छान उतरते। हे पहा हलक्या हातानेच हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बटाट्याच्या फोडी अशा तुटणार नाहीत। हे पहा इथे मी मसाल्यामध्ये पूर्ण बटाटा छान कोटिंग करून घेतला आहे। आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं आपण या बटाट्याला वाफ देऊन घेऊया, म्हणजे काय होईल या मसाल्याचा फ्लेवर आहे बटाट्यामध्ये छान उतरेल। 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण उघडूया। हे पहा मस्त वाफ निघली आहे। आता वरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया।
एकदम मस्त. आणि हे छान मिक्स करून घेऊया. हे पहा मस्त मसाल्याचे कोटिंग आले आहे बटाट्याला. हे पहा एकदम जबरदस्त दिसतात हे बटाटे. चला तर मग तुमच्याही तोंडाला सुटले आहे ना पाणी, तर मग हा बटाटा मसाला नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सो रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये. धन्यवाद.